नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एनजी मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा टी साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असे PYQ पाहत असतो. मग आजचा आपला विषय आहे मराठी. आता तुम्हाला माहिती आहे मराठी हा विषय कोणत्या पेपरसाठी आहे, तर तो पेपर 1 साठी सुद्धा आहे आणि पेपर 2 साठी सुद्धा आहे. म्हणजे दोन्ही पेपरसाठी आपला व्हिडिओ किंवा आजचे हे जे PYQ आहे ते काय असणार आहेत, अतिशय इम्पॉर्टंट असणारे, अतिशय महत्त्वपूर्ण असणारे. ठीक आहे, म्हणजे तुमच्या दोन्हीही पेपर असू दे, तुमचा पेपर 1 असू किंवा पेपर 2 असू, दोन्हीसाठी सुद्धा काय असणार आहे, हे अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असं आपलं लेक्चर असणार आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी आपण काय पाहतो, तर PYQ पाहत असतो. म्हणजे या प्रकरणावरती आजचं आपलं प्रकरण कोणतं आहे, तर पहिलं प्रकरण आहे वर्णमाला. मराठी व्याकरणामधलं सगळ्यात बेसिक प्रकरण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रकरण आहे की ज्याच्यावरती आपल्याला 100% 2 ते 3 प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा पहिला प्रश्न काय आहे, ज्ञ हे खालीलपैकी काय आहे. आता काय विचारलंय की ज्ञ हे खालीलपैकी काय आहे असं आपल्याला विचारलंय. ऑप्शन काय दिलेत पहा, स्वर, व्यंजन, संयुक्त व्यंजन आणि स्वरादी. मग ज्ञ काय आहे मित्रांनो, तर ज्ञ हे संयुक्त व्यंजन आहे. काय आहे, संयुक्त व्यंजन आहे. मग लक्षात ठेवायचं तुम्हाला, मराठी वर्णमालेमध्ये संयुक्त व्यंजन किती आहेत, तर 2 आहेत. संयुक्त व्यंजन किती आहेत हाही प्रश्न विचारला जातो. मग किती आहेत, 2 आहेत. कोणकोणते 2 आहेत, तर एक आहे क्ष आणि दुसरं आहे ज्ञ. ठीक आहे, आता यांना काय म्हणतात, तर यांना मराठी वर्णमालेमध्ये विशेष संयुक्त व्यंजने म्हणतात. काय म्हणतात, विशेष संयुक्त व्यंजने म्हणतात. लक्षात ठेवा, कारण परीक्षेमध्ये आपल्याला वारंवार प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणते विशेष संयुक्त व्यंजन आहे. मग कोणतं आहे, क्ष व ज्ञ हे 2 काय आहेत, विशेष संयुक्त व्यंजन आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर लक्षात ठेवायचं की यांना संयुक्त व्यंजन का म्हणतात किंवा संयुक्त व्यंजनाची व्याख्या काय आहे. मग बघा, 2 किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळला की संयुक्त व्यंजन तयार होते. मग संयुक्त व्यंजन कसं तयार होतंय, 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यंजन एकत्र येऊन त्याच्यामध्ये जर शेवटी एक स्वर मिसळला तर काय होतंय, संयुक्त व्यंजन तयार होतंय. मग समजा हा जे ज्ञ आहे याची जर आपण फोड केली तर कशी होती बघा, फोड द न य अधिक अ. मग बघा किती व्यंजन आले तिथं बघा, 1 2 3 व्यंजन आणि शेवटी काय आलाय, अ हा स्वर आलाय. आणि अशा प्रकारे कोणतं अक्षर तयार झालं, ज्ञ तयार झालं. मग काय आहे, 2 किंवा अधिक व्यंजने, बघा इथं 2 किंवा अधिक व्यंजन म्हणजे 3 व्यंजन आलेत आणि शेवटी त्याच्यामध्ये काय मिसळलाय, स्वर मिसळलाय. मग त्याची काय, ज्ञची फोड लक्षात ठेवा, कारण परीक्षेमध्ये आपल्याला ज्ञची आणि क्षची दोन्हींची फोड करायला सुद्धा बऱ्याच वेळेस प्रश्न त्या ठिकाणी दिलेला असतो किंवा विचारलेला असतो. ठीक आहे, पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2 आहे, खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता ते ओळखा. आता काय सांगितलंय की खालीलपैकी मूर्धन्य वर्ण कोणता आहे हे आपल्याला ओळखायला सांगितलंय. बघा मग त ट प च हे आपल्याला काय दिलेत, पर्याय दिलेत. मग लक्षात ठेवायचं मूर्धन्य वर्ण काय, तर ज्या वर्णाचा उच्चार करताना जिभेचा शेंडा टाळूच्या कडक भागाला स्पर्श करतो त्याला काय म्हणतो आपण, मूर्धन्य वर्ण म्हणतो. मग ट वर्गातील सर्व वर्ण काय आहेत, मूर्धन्य आहेत. मग आपलं ऑप्शन काय असणार आहे, ट हे आपलं ऑप्शन असणार आहे. ठीक आहे, आता फक्त तुम्ही मला 1 मिनिट वेळ द्या, तुमचं एवढं हे कोणता वर्णचा उच्चार कुठून केला जातो हे तुमचं एवढं क्लिअर करून टाकतो की तुमचा याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न चुकणार नाही मित्रांनो. ठीक आहे, एवढं परफेक्ट करून टाकतो. ठीक आहे, त्याच्यासाठी तुम्हाला सोपी ट्रिक सुद्धा सांगतो बघा. 1च मिनिट फक्त थोडंसं झूम करतो म्हणजे आपल्याला लिहायला काय होईल, जागा होईल, तर स्पेस होईल. ठीक आहे, आता बघा, ओके बघा तुम्हाला काय लिहायचंय, KTM. KTM गाडी माहिती आहे तुम्हाला, KTM DO एवढं लिहायचं फक्त. ठीक आहे, एवढं लिहिलं बघा. आता इकडं ठीक आहे, 2 मिनिटात तुमचा वर्ण म्हणजे ह्या वर्णाचे जे उच्चार आहेत ना याच्यावरचा मार्क जाऊन देणार नाही. बघा क च ट त आणि प. ठीक आहे, आता बघा के म्हणजे काय, के म्हणजे कंठे. मग क चा जो सगळा वर्ण आहे हा काय आहे, कंठी आहे. म्हणजे केचा जो वर्ग आहे क ख ग घ यांचा उच्चार कसा आहे, कंठी आहे. टी म्हणजे काय, तालव्य. च छ ज झ हे सगळा च चा जो वर्ग आहे हा सगळा कसा आहे, तालव्य आहे. यम म्हणजे काय, मूर्धन्य. मग ट चा सगळा वर्ग काय आहे, मूर्धन्य आहे. डी म्हणजे काय, दंत्य. मग त चा सगळा वर्ग दंत्य आहे. आणि ओ म्हणजे काय, ओष्टे. मग प चा सगळा वर्ग कसा आहे, ओष्टे आहे. ठीक आहे, आता बघा हे किती झाले आपले, 5 चोक 20 अक्षर झाले. आता तुम्ही म्हणतात सर बाकीचे, आता स्वर बघा इथल्या तुम्ही अ आ, बघा अ आ, इथल्या ई, इथल्या उ ऊ. ठीक आहे,
नाही, अ आ इ ई उ ऊ नाही, इथं रू लिहा, इथं काय लिहा रू, इथं लू आणि इथं उ ऊ. ठीक आहे. बघा अ आ काय आहेत, कंठी आहेत. इ ई काय आहे, हे टी आहे, म्हणजे हे काय आहेत, तालव्य आहे. ठीक आहे. तुम्ही म्हणता आय आहे, हे काय आहे, टी आहे, हे तालव्य आहेत. हे रू काय आहे, मूर्धन्य आहे. लू काय आहे, दंत्य आहे. आणि उ ऊ काय आहेत, ओष्ठ्य आहेत. ठीक आहे. बघा आता सगळे संपले आपले, अजून राहिले काय आपले. ठीक आहे. पुढचे राहिले ते म्हणतात ह, परत सगळे अर्धस्वर राहिले, तर र राहिलेत. मग बघा ह इथं येतं, कच्या वर्गातच ह लिहा. इथं काय लिहायचं, यश लिहा, इथं रसळ लिहा आणि इथं लस लिहा. संपला विषय. ठीक आहे. मग बघा ह कोणता वर्ण आहे, कंठी आहे. यश ये आणि श कोणते आहेत, तालव्य आहेत. र क्ष आणि ळ कोणते आहेत, मूर्धन्य आहेत. ल आणि स कोणते आहेत, दंत्य आहेत. ठीक आहे. म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो. याच्यावरती काय आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये 100% विचारला जातो. मग बघा तुमची सगळी वर्णमालिका झाली की ज्याचा तुम्ही उच्चार तुम्ही करू शकता. फक्त तुम्हाला बेस काय लक्षात ठेवायचं आहे, के टी एम डी ओ. के म्हणजे कंठे, टी म्हणजे तालव्य, यम म्हणजे काय मूर्धन्य, डी म्हणजे दंते आणि ओ म्हणजे काय ओष्ठे. केटीएम डीओ जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमचा याच्यावरतीचा 1 मार्क काय होणार, 100% परीक्षेमध्ये फिक्स होणार. कारण तुम्हाला काही विचारू द्या, बघा कचा वर्ग विचारू द्या, स्वर विचारू द्या किंवा पुढचे राहिलेले काही अक्षर विचारू द्या, तुमची जर कन्सेप्ट क्लिअर झाली, तुमची जर संकल्पना क्लिअर झाली तर या ठिकाणी तुमचा मार्क जाणार नाही. तुम्हाला एक एक पाठ करीत बसायचं नाही. जर तुम्ही एक एक पाठ करीत बसले ना तर हे सगळा डोक्याचा बाजार उठून जाईल. मग तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, केटीएम डीओ लक्षात ठेवायचे. काय केटीएम डीओ लिहायचं, त्याच्या पुढे कचट तप लिहायचं, विषय संपला. पुढे बघा मग ह यश रसळ आणि लस. ह यश यस रस लस. खूप सोपं हे पाठ करायला. हे जर तुम्ही एका क्रमामध्ये लिहिलं ना, ह यश रसळ लस, हे खूप सोपं आहे. स्वरामध्ये पण बघा अ आ रू लू उ ऊ. फक्त काय करायचं आहे, हे उ ऊ नंतर लिहायचे, बाकी काही करायचं नाही. विषय संपला. म्हणजे तुमचा 1 मार्क काय झाला या ठिकाणी, परफेक्टच होतोय. ठीक आहे. परफेक्टच. आपण मराठी ग्रामर जे शिकवतो तुमचं ते परफेक्टच करून घेतो. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा आता पुढच्या आपल्या मेन मुद्द्याकडे जाऊ, आपल्या प्रश्नाकडे जाऊ. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा काय विचारला आता, क्षवज्ञ. काय क्षवज्ञ यांचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला जातो. बघा पुन्हा क्ष आणि ज्ञवरती प्रश्न विचारला. बघितलं तुम्ही, म्हणजे या क्ष आणि ज्ञवरती किती प्रश्न रिपीट होत आहेत तुम्ही बघा. ठीक आहे. मग बघा यांना काय म्हणतात, विशेष संयुक्त व्यंजन म्हणतात. काय म्हणतात, विशेष संयुक्त व्यंजने म्हणतात. अजून एक प्रश्न विचारला जातो की आधुनिक वर्णमालेमध्ये क्षवज्ञ यांना कोणी स्थान दिलं. वर्णमालेमध्ये क्षवज्ञ यांना कोणी स्थान दिलं, तर त्यांना स्थान कोणी दिलेलं आहे, सबनीसने दिलेलं आहे. हे लक्षात ठेवा. प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो मित्रांनो. ठीक आहे. आपण जी प्रत्येक गोष्ट सांगतो ना, ही प्रत्येक गोष्ट काय असते, तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने अतिशय इम्पॉर्टंट असते, अतिशय महत्त्वपूर्ण असते. ठीक आहे. पुढे बघा, ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्यांना काय म्हणतात. बघा ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होतो त्यांना काय म्हणतात, त्यांना स्वर म्हणतात. काय म्हणतात, स्वर म्हणतात. बघा मग ज्या वर्णाचा उच्चार करण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही वर्णाची मदत घ्यावी लागत नाही त्यांना काय म्हणतात, स्वर म्हणतात. म्हणजे त्यांना उच्चार करायला दुसऱ्या कोणाची मदत लागत नाही किंवा त्यांचा उच्चार कसा होतो, स्वतंत्रपणे होतो, त्यांना काय म्हणतात, स्वर म्हणतात. आता व्यंजने कोणाला म्हणतात, मग बघा यांचा उच्चार स्वतंत्र नसतो, व्यंजनाचा उच्चार काय आहे, स्वतंत्र नसतो. तो पूर्ण करण्यासाठी काय स्वरांचं सहाय्य लागतं किंवा स्वराची गरज लागते, म्हणून त्यांना काय म्हणतात, व्यंजने म्हणतात. ठीक आहे. मग आता बघा समजा आता क जर वर व्यंजन लिहायचं असेल तर क अधिक क बरोबर काय होतं, क. मग ठीक आहे. हे बघा आपण असे पाय मोडून लिहित असतो. ठीक आहे. मग पाय मोडून लिहित असतो, ह्याचा अर्थ काय असतो, तर हे उच्चाराचे अर्ध आहे, ते त्याचा उच्चार पूर्ण नाही, अर्ध्या उच्चाराचा आहे, म्हणून आपण त्यांचा पाय मोडत असतो. मग जेव्हा त्याच्यामध्ये स्वर मिसळेल तेव्हा तो पूर्ण उच्चार होतो, म्हणजे कोणता होतो, क होतो. ठीक आहे. मग तो बघा व्यंजनाचा उच्चार करण्यासाठी कशाची गरज लागते, स्वराची गरज लागते. आणि स्वराचे उच्चार कसे आहेत, स्वतंत्र आहेत. अजून एक आहे स्वरादी, याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग ज्यांच्या उच्चाराच्या सुरुवातीला स्वर येतो त्यांना काय म्हणतात, स्वरादी म्हणतात. बघा व्यंजनामध्ये काय शेवटी स्वर मिसळतो आणि स्वरादीमध्ये काय होतं, स्वराच्या अगोदर म्हणजे त्यांचा उच्चार करण्याच्या अगोदरच स्वर येतो, म्हणून त्यांना काय म्हणतात, स्वरादी. म्हणजे स्वर आहे आधी ज्याच्या तो कोण, स्वरादी. ठीक आहे. हे सोपं आहे, लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये वारंवार यांच्यावरती प्रश्न विचारले जातात. खालीलपैकी अनुनासिक नसलेला वर्ण कोणता. काय विचारलंय, अनुनासिक नसलेला वर्ण कोणता. आता तुम्हाला माहिती आहे अनुनासिक किती आहेत आपल्या वर्णमालेमध्ये, 5 अनुनासिक आहेत. बघा हे
त्र न न म. आता याचा उच्चार बघा, याचा उच्चार कसा होतो, आपल्या नाकातून होतो. वाङ्मय, वाङ्मय हा जो शब्द वापरतो आपण त्याच्यामध्ये याचा उच्चार होतो. त्र न न म हे आहेत. मग यापैकी बघा बरं कोणतं आहे, तर हे काय आहे, ध हे काय नाही, अनुनासिक नाही. मग अनुनासिक किती आहेत लक्षात ठेवायचं, 5 आहेत. कोणकोणते आहेत, त्र न न म. आता हे लक्षात ठेवा. याचा इथं एक अजून एक गंड होते बरं का, ते काय करतात परीक्षेमध्ये आपल्याला असं ऑप्शन देतात आणि मग हा ड असतो. जर याच्या इथं टिंब असेल तरच हा काय होतो, अनुनासिक होतो. हा छोटा फरक हे पण लक्षात ठेवायचा. हा अनुनासिक कधी आहे, इथं टिंब असेल तर. नुसता असा जर लिहिला तर हा अनुनासिक नाही, तर हा काय आहे, ड आहे. ठीक आहे. आणि याचा उच्चार कसा होतो, याचा उच्चार नाकामधून होतो. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. मग अनुनासिक किती आहेत, 5 आहेत. कोणकोणते आहेत हेही लक्षात ठेवायचं. ठीक आहे, पुढे जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 6 नंबर काय विचारले बघा, अ आणि अ या इंग्रजी स्वरांचा समावेश वर्णमालेत कोणी केला. आता काय विचारले बाबा, की जे ए आहे हे अ नाही, ए आणि अ हे जे इंग्रजी स्वर आहेत यांचा समावेश मराठी वर्णमालेमध्ये कोणी केला असं विचारलंय. मग यांचा समावेश कोणी केलेला आहे, तर अरविंद मंगरुळकर, प्राध्यापक अरविंद मंगरुळकरांनी यांचा समावेश केलेला आहे. त्याच्यानंतर यांचा समावेश कधी केला, म्हणजे शासन जी आर कधी आला किंवा शासनाने कधी यांचा समावेश केला हेही आपल्याला विचारू शकतात. मग 6 नोव्हेंबर 2019. मग 2019 लक्षात ठेवा, तुम्हाला ही तारीख लक्षात ठेवू नका. ठीक आहे, 2019 नाही, सॉरी 2009 लक्षात ठेवा. कधी, 2009 ही तारीख लक्षामध्ये ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर यांचा समावेश केल्यामुळे काय परिणाम झाला, तर मराठीतील स्वरांची संख्या काय झाली, 12 वरून किती झाली आहे, 14 झाली. मग हा फरक लक्षात ठेवायचं. जर प्रश्न विचारला की पारंपरिक वर्णमालेमध्ये किती स्वर आहेत, पारंपरिक शब्द टाकला तर 12 लिहायचे. आणि जर आधुनिक वर्णमालेमध्ये किती स्वर आहेत असं विचारलं तर किती लिहायचे, 14 लिहायचे. लक्षात ठेवा, पारंपरिक म्हटले 12, आधुनिक म्हटले 14. एवढा फरक लक्षात ठेवा, कारण परीक्षेमध्ये त्याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 7. ए ऐ ओ औ या वर्णांना काय म्हणतात. मग यांना काय म्हणतात, तर यांना संयुक्त स्वर म्हणतात. काय म्हणतात, संयुक्त स्वर म्हणतात. मग यांना संयुक्त स्वर काय म्हणतात, तर 2 स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वरांना काय म्हणतात, संयुक्त स्वर म्हणतात. मग कोणते 2 स्वर एकत्र येतात बघा, जर अ आणि ई किंवा ई एकत्र आला तर काय होतो, ए तयार होतो. ठीक आहे. ऐ कधी तयार होतो, तर आ अधिक ई किंवा ई जर एकत्र आला तर काय होतो, ऐ तयार होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, हे ओ औ कधी तयार होतात हे पण लक्षात ठेवा. काय सोपं आहे, अ मध्ये जर अ अधिक उ किंवा उ जर मिसळला तर काय होतो तयार, ओ तयार होतो. आणि आ मध्ये जर मिसळलं हे तर काय होतो, औ होतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. म्हणून यांना काय म्हणतात, संयुक्त स्वर म्हणतात. यांची फोड पण तुम्हाला करता आली पाहिजे. परीक्षेमध्ये तुम्हाला फोड पण विचारली जाते. ठीक आहे, पुढे बघा. पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना. मित्रांनो, आपण महा TET परीक्षा जी आहे आपली आता 2026ची, तिच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड कोर्स या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे. मग आपल्या कोर्सचं वैशिष्ट्य काय असणार आहे किंवा याच्यामध्ये कोणते विषय तुम्हाला शिकवले जाणार आहेत, तर याच्यामध्ये विषय असणार आहेत आपले बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, त्याचबरोबर मराठी व्याकरण. हे 2 विषय आपण आपल्या कोर्समध्ये काय करणार, पूर्णपणे शिकवणार आहोत. किती शिकवणार आहोत, तर एवढ्या डीपमध्ये शिकवणार आहेत की हे विषय तुम्हाला पेपरला किती मार्काला आहेत, 60 मार्काला आहेत. मग 60 पैकी आपण तुम्हाला या ठिकाणी काय करतोय, 50 पेक्षा जास्त मार्काची काय करतोय, 100% हमी देतोय. 100% काय करतोय, गॅरंटी देतोय की बाबा तुम्हाला कमीत कमी किती मार्क पडतील, तर कमीत कमी तुम्हाला 50 मार्क पडतील. जास्तीत जास्त किती पडतील, तुम्हाला 54 पडतील, कुणाला 56 पडतील, कुणाला 57ही पडतील. ठीक आहे, म्हणजे हे जास्तीत जास्त, पण कमीत कमी किती, 50 मार्क पडतील. आता बघा, जर तुम्हाला कमीत कमी 50 मार्क याच्यामध्ये पडले, समजा आपण 50च धरले, आपल्याला पास व्हायला किती लागतात, 90 लागतात. कुणाला, ओपनच्याला. आणि कॅटेगरीच्याला किती लागतात, 82 लागतात. मग बघा, ओपनला जर पास व्हायचं असलं तर 40 मार्क लागतात. आणि कॅटेगरीमधून जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर किती मार्क लागतात, अजून 32 किंवा 33 मार्क लागतात. किती लागतात, 33 मार्क धरू आपण. ठीक आहे. मग आता बघा, प्रश्न किती राहिले आपले, 90 प्रश्न राहिले. मग 90 पैकी 40 किंवा 33 मार्क पाडणं काहीही अवघड नाही. का अवघड नाही, तर तुम्ही 90 प्रश्नाला जर अंदाजपंचे टोलेही मारले तरी तुमचे सरासरी किती, 4 मधला एक प्रश्न आपला काय होतो, सरासरी बरोबर होतो. किती, 4 मधला 1 बरोबर येतो. मग 90 मधले आपले सरासरी किती बरोबर आले पाहिजेत, 25 बरोबर येतील सरासरी.
टोले मारल्या बरं का, किती बरोबर येतील? 25 बरोबर येतील. मग आपल्याला किती मार्क पाडायचे? ओपनमधल्याला किती मार्क पाडायचे? 15 मार्क पाडायचे. आणि कॅटेगरीवाल्याला किती मार्क पाडायचे? तर कॅटेगरीवाल्याला 8 मार्क पाडायचे. किती मार्क पाडायचे? 8 मार्क पाडायचे. मग 90 पैकी मला वाटत नाही की कोणत्या शिक्षकाला 15 मार्क किंवा 15 प्रश्नाचं उत्तर अचूक येणार नाही किंवा कुणाला 8 मार्काचं उत्तर अचूक येणार नाही. म्हणून ह्या 2 विषयाला मी काय म्हणतो, टीईटी परीक्षा पास करून देणारे हे विषय काय आहेत? गुरुकिल्ली आहेत. ह्या 2 विषयाची तयारी करा, तुम्ही 100% परीक्षा काय होणार? पास होणार. आणि कोणता पेपर पास होणार? तर तुमचा पेपर 1 असू द्या तोही पास होणार, आणि तुमचा पेपर 2 असू द्या तोही पास होणार. का बरं दोन्ही विषय? कारण दोन्ही विषयासाठी किंवा दोन्ही पेपरसाठी हे 2 विषय कसे आहेत मित्रांनो? तर हे अनिवार्य विषय आहेत. कसे विषय आहेत? अनिवार्य विषय आहेत. बाकीच्या विषयामध्ये तुम्हाला काय चेंजेस करता येतो. तुम्ही मराठी घेऊ शकता, हिंदी घेऊ शकता, इंग्रजी घेऊ शकता, पुढं गणित विज्ञानाऐवजी समाजशास्त्र घेऊ शकता. परंतु या 2 विषयाला तुम्हाला बदल करता येत नाही. हे काय आहेत? कंपल्सरी आहेत. तुमचा पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, दोन्ही विषय कसे आहेत? कंपल्सरी तुम्हाला आहेत म्हणजे आहेत. आणि किती मार्काला आहेत? 60 मार्काला आहेत. मग आपण 50 पेक्षा जास्त मार्काचे हमी कशाचा दिवा देतोय? तर स्वरूप कसं असणार आहे आपल्या बॅचचं? तर याच्यामध्ये तुम्हाला प्रकरणानुसार काय असणार आहेत? लेक्चर असणार आहेत. प्रकरणानुसार काय असणार आहेत? लेक्चर असणार आहेत. त्याचबरोबर काय असणार आहेत? त्या लेक्चरच्या तुम्हाला स्पेशल नोट्स सुद्धा त्या ठिकाणी दिल्या जातील. त्याचबरोबर बघा, लेक्चर पाहिलं, नोट्स पाहून रिव्हिजन केली, अभ्यास केला. आता झालेल्या अभ्यासाचा सराव करणं पण किती महत्त्वाचं हे माहिती की नाही तुम्हाला? म्हणजे आपला अभ्यास किती आहे, आपण किती पाण्यामध्ये आहोत हे आपल्याला कशाने कळतं? सरावाने कळतं. मग तुम्हाला प्रत्येक प्रकरणानुसार त्या ठिकाणी काय असणार आहे? ऑनलाईन टेस्ट सुद्धा असणार आहे. काय? प्रत्येक प्रकरणामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन सरावासाठी टेस्ट सुद्धा असणार आहे. ठीक आहे. हे सगळं कुठं असेल? तर हे असेल आपल्या ॲप्लिकेशनमध्ये. कुठं असेल? ॲप्लिकेशनमध्ये असेल. आपल्या ॲप्लिकेशनचं नाव काय आहे? NG क्लासेस नावाने आपलं ॲप्लिकेशन आहे. मग याची किंमत किती आहे मित्रांनो? फक्त 1000 रुपये किंमत आहे. किती? 1000. त्याच्यामध्ये सुद्धा आपली ऑफर चालू आहे. विद्यार्थ्याच्या आणि शिक्षक मित्रांच्या मागणीसुद्धा आपली ऑफर चालू आहे. मग ऑफरनुसार जर तुम्ही आज आपला कोर्स जॉईन केला तर हा तुम्हाला फक्त आणि फक्त किती रुपयाला भेटणार आहे? 499 रुपयाला. आता बघा, 499 रुपये आपले असतात आणि याच्यामध्ये काय होतात? अजून 23-24 रुपये काय होतात? ॲप्लिकेशनचे ॲड होतात. म्हणजे तुम्हाला असं काहीतरी मला वाटतं 523 रुपये त्या ठिकाणी काय करावं लागतं? ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करावं लागतं. ठीक आहे. आता हे कुठं ॲप्लिकेशनमध्ये पेमेंट करायचं? ॲप्लिकेशनचं नाव काय आहे? NG क्लासेस नावाने ॲप्लिकेशन आहे. तुम्हाला प्ले स्टोअरला सापडेल किंवा तुम्ही जर मला व्हॉट्सॲपला मेसेज केला या नंबरवरती 9689141630 हा आपला व्हॉट्सॲप नंबर आहे. याच्यावरती जर तुम्ही मेसेज केला की सर आम्हाला लिंक पाठवा, तर तुम्हाला त्या ठिकाणी काय केलं जाईल? आपल्या कोर्सची लिंक सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी काय केली जाईल? पाठवून दिली जाईल. ठीक आहे. आपल्या ॲप्लिकेशनची लिंक पाठवून दिली जाईल. तुम्हाला फक्त काय करायचं आहे? ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ॲप्लिकेशन डाउनलोड केल्यावरती त्याच्यात लॉग इन करून तुम्हाला पेमेंट करायचं आहे. तुम्ही पेमेंट केल्याबरोबर काय होतं आहे? बॅचला आपोआप जॉईन होत आहे. म्हणजे तुमचा 1 मिनिटही त्या ठिकाणी काय वाया जात नाही. आपण फी फक्त 499 रुपये मित्रांनो. बाकीच्या बाजारामधले जर तुम्ही कोर्स घेतले तर त्यांची 3-3 हजार 4-4 हजार फी आहे. आणि पेपर 1 साठी वेगळा कोर्स आहे, पेपर 2 साठी वेगळा कोर्स आहे. म्हणजे हे फक्त लुटायचे धंदे चालू आहेत. आपण तशी फसवणूक तुमची करत नाही. तुम्ही विश्वास नसेल तर ॲप्लिकेशन डाउनलोड करा, त्याच्यामध्ये एकदा बघा काय काय आहे आणि मग निर्णय घ्या. ठीक आहे. जाऊया पुढे. प्रश्न क्रमांक 8, मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत? आता काय विचारलंय की बाबा मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वरादी आहेत? खूप महत्वाचं आहे. मग मराठी वर्णमालेमध्ये किती स्वरादी आहेत? एकूण 2 स्वरादी आहेत. किती? 2. कोणत्या आहेत? आणि आहा. मग यांनाच आपण काय म्हणतो? याला म्हणतो आपण अनुस्वार आणि याला आपण काय म्हणतो? विसर्ग म्हणतो. अनुस्वार आणि विसर्ग हे काय आहेत? मराठी वर्णमालेमध्ये 2 स्वरादी आहेत. आता यांना स्वरादी का म्हणतो आपण? तर त्यांच्या सुरुवातीला कोण असतो? स्वर असतो. ठीक आहे. त्यांच्या सुरुवातीला कोण असतं? स्वर असतो. म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? स्वरादी म्हणतो. ठीक आहे. मग यांची जर फोड केली तर याची फोड कशी होती बघा? अ अधिक अनुस्वार. काय? अ अधिक अनुस्वार किंवा असं टिंब जर लिहून आपण असा अनुस्वार लिहितो, मग बरोबर काय तयार होतो? अ तयार होतो. ठीक आहे. तयार होतो. ठीक आहे. लक्षात आलं? मग यांच्या सुरुवातीला कोण असतो? स्वर असतो. म्हणून यांना काय म्हणतात? स्वरादी म्हणतात. पुढे बघा, प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी ओष्ठ्य वर्ण कोणता? तुम्हाला सांगितलं होतं मी KTMDO. बघा किती सोपं आहे. बघा इथं काढतो KTM. माझं अक्षर थोडं खराब आहे, समजून घ्या. D आणि O. बघा क च ट त प. संपला विषय. कोणते वर्ण दिले आपल्याला? ओष्ठ्य विचारलंय. इथं ओ आहे म्हणजे ओष्ठ्य आहे. मग प च्या तक्त्यामधले जे काही असतील, प च्या वर्गामधले बघा वर क च प. बघा इथं प आहे.
मग पच्या याच्यामध्ये कोण आहेत? प असेल, फ असेल, ब असेल, भ असेल, ठीक आहे, म असेल, हे सगळे काय आहेत? ओष्ठ्य आहेत. प्रश्न चुकल का आपला? चुकल का? जर इथं तुम्हाला विचारलं असतं, या ओष्ठ्याऐवजी जर विचारलं असतं बाबा की याच्यामध्ये तालव्य कोणतं आहे, काय तालव्य कोणतं आहे, तर बघा बरं कुठे आहे टी, तालव्य कुठं? इथं तालव्य आहे, बघा बरं च कुठे? च आहे का? बघा च, लक्षात येत आहे. जर विचारलं असतं बाबा इथं कंठे कोणता आहे, काय याच प्रश्नामध्ये विचारलं असतं कंठे कोणता आहे, तरी तेच. बघा बरं क कुठे? क कुठे आहे? बघा की इथं क आहे 1 नंबरला. मग के फॉर काय आहे? कंठी आहे. लक्षात आलं? म्हणजे हे तुम्ही ट्रिक्स करून ठेवाल, पाठ करून ठेवा. केटीएम डीओ, केटीएम डीओ. बघा केटीएम गाडी आहे, छपरी लोकांकडे असते केटीएम गाडी. मग ते काय करतं? आपलं डीओ म्हणजे स्प्रे मारून छपरी गाडी केटीएम घेऊन फिरत असतं. मग तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं आहे केटीएम डीओ, केटीएम डीओ लक्षात ठेवायचं. त्याच्या पुढे लिहायचं क च ट त प, विषय संपला. ठीक आहे, चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक ह. ह हा कोणता वर्ण आहे? ह काय विचारलंय? ह हा कोणता वर्ण आहे? मला माहिती आहे बाबा, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. ह कोणता वर्ण आहे? तर ह हा महाप्राण वर्ण आहे. मग हला महाप्राण वर्ण काय म्हणतात? तर ह चा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते, म्हणून याला काय म्हणतात? महाप्राण वर्ण म्हणतात. आता प्रश्न विचारला जातो की मराठीत एकूण महाप्राण वर्ण किती आहेत? तर एकूण महाप्राण वर्ण किती आहेत? 14 महाप्राण वर्ण आहेत. लक्षात ठेवा, खूप महत्वाचं आहे. बऱ्याच जणांना काय वाटतं ह हा एकटाच महाप्राण आहे, तसं नाही. ह काय आहे? मूळ महाप्राण आहे, पण बाकीचे ह धरून किती आहेत? 14 महाप्राण वर्ण आहेत. हे लक्षात ठेवा, परीक्षेत प्रश्न विचारला जातो आणि मग आपलं उत्तर काय होतं? चुकतं. पुढे बघा 11 नंबर. मराठी वर्णमालेत ळ हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? काय विचारलंय? ळ हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? मग ळ हा कसा वर्ण मानला जातो आपल्या मराठीमध्ये? स्वतंत्र वर्ण मानला जातो. आता दुसरा एक महत्वाचा इथे प्रश्न विचारला जातो की हा जो ळ आहे हा मराठी भाषेत कोणत्या भाषेमधून आला, असा आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग हा वर्ण कोणत्या भाषेतून आलेला आहे? तर हा द्रविड भाषेमधून तो आलेला आहे. ठीक आहे, इतर कोणत्याही वर्णापासून तो तयार झालेला नाही, तो द्रविड भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे, म्हणून त्याला काय म्हटलं जातं? स्वतंत्र वर्ण मानलं जातं. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 12. स्वरांचे एकूण प्रकार किती? आता बघा किती सिंपल प्रश्न विचारला आहे की बाबा स्वरांचे एकूण प्रकार किती आहेत? मग स्वरांचे एकूण प्रकार किती आहेत? 3 प्रकार आहेत. बघा आता तुम्हाला माहिती आहे 3 प्रकार आहेत, पण इथं पुन्हा घोळ काय होतं बघा. 3 कुठे दिले बघा आपल्याला? 3 आपल्याला ऑप्शन 2 ला दिले. आणि कधी कधी आपण घाई गडबडीत काय करतो? प्रकार 3 आहेत म्हणून आपण काय करतो? 3 नंबरचं वर्तुळ गोल करतो, मग आपलं उत्तर काय होतं? चुकतं. मग ते 3 ऑप्शन कुठे दिला हे काळजीपूर्वक बघायचं. कुठे दिलाय? 2 नंबरला दिलाय. मग इथं तुम्हाला किती नंबरचं वर्तुळ गोळा करावं लागणार आहे? 2 नंबरचं वर्तुळ काय करावं लागेल तुम्हाला? गोल करावं लागेल किंवा काळं करावं लागेल, याची काळजी लक्षात ठेवा. मग आता हे 3 प्रकार कोणकोणते आहेत बाबा तुम्हाला माहिती पाहिजे. तर कोणते आहेत? ऱ्हस्व आहे, काय ऱ्हस्व स्वर आहे, त्याच्यानंतर दीर्घ स्वर आहे आणि त्याच्यानंतर संयुक्त स्वर आहेत. ठीक आहे, ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर हे स्वरांचे काय आहेत? 3 मुख्य प्रकार आहेत. लक्षात ठेवा, प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला वारंवार या ठिकाणी विचारला जातो. ठीक आहे, पुढे जाऊ. प्रश्न क्रमांक 13. काय विचारलंय? खालीलपैकी दंत्य वर्ण कोणता? आता काय विचारलंय? दंत्य वर्ण कोणता? बघा पुन्हा तुम्हाला सांगितलं होतं मी केटीएम डीओ, केटीएम डीओ, क च ट त प, म्हणजे काय? त चा वर्ग काय आहे किंवा त च्या याच्यामधले जे वर्ण आहेत ते काय आहेत? दंत्य आहेत. आणि त्याच्या पुढे मी तुम्हाला शेवटी काय लिहिलं होतं बघा? ल स लिहिले होते, बरोबर. त चा सगळा वर्ग आणि ल स हे काय आहेत? दंत्य आहेत. मग बघा ट ल, बघा इथं ल आहे. ठीक आहे, ल काय आहे? मग दंत्य आहे. ठीक आहे, कळालं? खूप सोपं आहे मित्रांनो, फक्त तुम्ही ते केटीएम डीओ लक्षात ठेवा. तुमचा याच्यावरती मार्क जाणार नाही, कारण परीक्षेमध्ये आपल्याला भरपूर सारे प्रश्न याच्यावरती विचारले जातात. आणि आहा यांना काय म्हणतात बघा, पुन्हा स्वरादीवरती प्रश्न आहे. ठीक आहे, म्हणजे लिमिटेड सिलेबस आहे. मराठी व्याकरणाची खासियतच ही आहे मित्रांनो की आता सिलेबस काय आहे? लिमिटेड सिलेबस आहे. म्हणून तुम्हाला मी सांगतो, आपला जर तुम्ही कोर्स केला ना तर तुम्हाला 30 पैकी मराठीत किती मार्क येतील तुम्हाला सांगतो मी. कमीत कमी 28 किंवा 29 मार्क काय होणार? मराठीमध्ये 100% येणार. तुम्ही म्हणता सर 30 का नाही येणार? तर काय होतं, एखादा प्रश्न आपला बाउन्सर असू शकतो, ते मला मान्य आहे. एखादा प्रश्न आपल्या सिलेबसच्या आउट ऑफ सिलेबस कधी कधी प्रश्न एखादा येऊ शकतो. कुठं येऊ शकतो? तो व्याकरणामध्ये येणार नाही. कुठं? जे मराठीचे शब्दसंग्रह आहेत तिथे कधी कधी असा समानार्थी शब्द येईल की जो आपण ऐकलेलाच नसतो, असा विरुद्धार्थी शब्द येईल की जो आपण ऐकलेलाच नसतो, किंवा एखादी अशी म्हण तयार करायला होतील की जे आपल्याला लवकर सुटत नाही किंवा तयार होत नाही. म्हणून 1 मार्क देवाला सोडून देऊ आपण, पण कमीत कमी किती मार्क? 28 मार्क
29 मार्क हे काय होणार 100% येणार तुम्ही जर आपला मराठीचा कोर्स केला ना. आणि फी किती आहे बघा 499 रुपये फी आहे. किती विषयाची 2 विषयाची 2 विषयाची किती आहे 499 म्हणजे एका विषयाची किती झाली 250 रुपये फी. 250 रुपयामध्ये एक विषय तुम्हाला कोणीच संपूर्ण शिकू शकत नाही. परत त्याच्यामध्ये त्याच्या नोट्स पण राहतील आणि सराव टेस्ट सुद्धा राहतील. प्रत्येक प्रकरणानुसार ऑनलाईन करायची त्याची सराव टेस्ट राहील. म्हणून तुम्हाला सांगतो मी तुम्ही दुसरं अजिबात पुस्तक सुद्धा हातात घ्यायचं नाही. आपला कोर्स जर तुम्ही जॉईन केला तर मराठी व्याकरण आणि बाल मानसशास्त्र किंवा अध्यापन शास्त्रासाठी म्हणजेच मानसशास्त्रासाठी दुसरं कुठलंही पुस्तक हातात घ्यायचं नाही. फक्त आपला कोर्स करायचा आणि परीक्षा पास होऊन जायचं याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. ठीक आहे. जर तुम्ही पास झाला नाही तर मला फोन करायचा तुमचे पैसे रिटर्न. ठीक आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक आपला किती आहे 15. मराठी वर्णमालेत एकूण किती व्यंजन आहेत. आता काय विचारलंय मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती व्यंजन आहेत महत्वाचा प्रश्न आहे. मग मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती व्यंजन आहेत एकूण 34 व्यंजन आहेत. आता लक्षात ठेवा इथं तुम्हाला कोणता आकडा किती आहे ना याच्यावरती प्रश्न विचारला जातो. मग आज तो क्लिअरच करून टाकतो. ठीक आहे. आता तुम्हाला जर प्रश्न विचारला की परंपरागत वर्णमालेमध्ये एकूण किती वर्ण आहेत तर परंपरागत वर्णमालेमध्ये किती वर्ण होते आपल्या 48 वर्ण होते. परंतु नवीन शासन निर्णय कधीचा 2009चा त्याच्यानुसार आता किती वर्ण आहेत 52 वर्ण आहेत. म्हणजे आधुनिक वर्णमालेमध्ये किती वर्ण आहेत 52 आहेत. परंपरागत मध्ये किती आहेत 48 आहेत. आधुनिक मध्ये किती आहेत 52 आहेत. मग आता त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. आता हे आधुनिकचं सांगतो मी तुम्हाला. आधुनिक वर्णमालेमध्ये स्वर किती आहेत 14 आहेत. किती आहेत 14. याच्यामध्ये कोणते 2 स्वर ऍड झालेत ए आणि ऑ. कोणते ए आणि ऑ. हे कोणत्या भाषेतून आलेत तर हे इंग्रजी भाषेतून आले. ठीक आहे. प्रश्न आपल्याला विचारला जातो. लक्षात येतंय खूप सोपं आहे. ठीक आहे. पुढे बघा स्वरादी किती आहेत वर्णमालेमध्ये स्वरादी किती आहेत 2 आहेत. पारंपरिकमध्ये 2 होते आणि आधुनिकमध्ये पण स्वरादी किती आहेत 2च आहेत. व्यंजन किती आहेत 34 व्यंजन आहेत. पारंपरिकमध्ये पण 34 होते आधुनिकमध्ये सुद्धा किती होते 34च होते. ठीक आहे. आणि विशेष संयुक्त व्यंजन किती आहेत हे प्रश्न विचारला जातो. किती आहेत 2 आहेत. कोणकोणते आहेत क्ष व ज्ञ आहे. हे पारंपरिकमध्ये नव्हते हे आधुनिकमध्ये आहे. ठीक आहे. मग आधुनिकमध्ये 4 कोणते वाढले तर हे ए आणि ऑ हे 2 स्वर वाढले आणि हे विशेष संयुक्त व्यंजन 2 वाढले. एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. म्हणजे हे 4 वर्ण वाढले ए ऑ आणि क्ष आणि ज्ञ. ए ऑ काय आहेत स्वर आहेत. क्ष आणि ज्ञ काय आहेत विशेष संयुक्त व्यंजन आहेत. ठीक आहे. मग फरक लक्षात ठेवायचा आहे. पारंपरिक म्हटलं 48 आधुनिक म्हणलं 52. इथं जर पारंपरिक स्वर म्हटलं तर 12 आधुनिक म्हणलं तर 14. कोणते 2 वाढले ए आणि ऑ वाढला. हे सारखेच आहेत. पहिले 2 होते आता 2 आहेत. हे पहिले 34 होते आताही 34 आहेत. आणि हे विशेष संयुक्त व्यंजन किती क्ष व ज्ञ. ठीक आहे. एवढं सोपं आहे मित्रांनो. लक्षात जर तुम्ही ठेवलं ना तर तुमचा 1 मार्क इथं काय 100% परफेक्ट होऊन जाईल. ठीक आहे. पुढे बघा ये र ल व यांना काय म्हणतात. मला माहिती आहे तुम्हाला काय माहिती आहे काय म्हणतात यांना काय म्हणतात अर्धस्वर म्हणतात. पण आता प्रश्न विचारला जातो की या व्यंजनाचे जे उच्चार स्थान आहेत हे अनुक्रमे कसं आहेत म्हणून त्यांना अस्वर मानला जातो. याच्यामध्ये बघा याचा उच्चार स्थान अनुक्रमे कसा आहे ई सारखा आहे. र रु ल लू आणि व चा काय आहे उ आहे. ठीक आहे. मग बघा या व्यंजनाचे उच्चार स्थान अनुक्रमे ई रु लू उ या स्वरांच्या उच्चार स्थानासारखीच असलेले त्यांना काय म्हणतात अर्धस्वर म्हणतात. मग लक्षात ठेवा याचा कोर्स उच्चार स्थान विचारू शकतात. मग याचं कसं आहे ई आहे. रचं कसं आहे रु आहे. लचं लू आहे आणि वचं कसं आहे उ सारखं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला 17 नंबर. काय विचारलं बघा खालीलपैकी कंठे वर्ण कोणता. तुम्हाला सांगितलं होतं मी कंठे वर्ण कोणता. आधी सुरुवातीला सांगितलं होतं बघा के पासून सुरुवात झाली मग इथंच कंठे आहे. मग इथं काय होतं कचा होता आणि इकडं स्वरामध्ये कोण होते अ आणि आ होते. ठीक आहे. मग बघा इथं पहिलाच दिलंय कंठ्य. लक्षात आलं. तुम्ही जर KTM DO पाठ केलं ना मित्रांनो तर इथं तुमचा 1 मार्क 100% फिक्स होणार. तुम्हाला दुसरं काहीही करायची गरज लागणार नाही. ठीक आहे. पुढे जाऊया. श श स या वर्णांना काय म्हणतात. मग यांना काय म्हणतात तर यांना उष्मे म्हणतात. काय म्हणतात उष्मे. मग बघा या वर्णांचा उच्चार करताना मुखावाटे घर्षण होऊन उष्णता निर्माण होते म्हणून यांना काय म्हणतात उष्मे म्हणतात किंवा यांनाच काय म्हणतात घर्षक सुद्धा म्हटलं जातं. लक्षात ठेवायचं उष्मे किंवा घर्षक कुणाला म्हणतात क्ष क्ष स यांना. का तर यांचा उच्चार करताना मुखावाटे काय होतं घर्षण होऊन काय तयार होती उष्णता तयार होती म्हणून यांना उष्मे म्हणतात किंवा घर्षण होतं म्हणून घर्षक सुद्धा म्हणतात. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 19 उच्चार स्थानानुसार ग हा कोणत्या प्रकारचा वर्ण आहे. बघा किती प्रश्न आहेत त्या उच्चार स्थानावरती. मग तुम्हाला मी सांगितलं होतं बाबांनो
KTM DO. मग ग कोणत्या वर्गामध्ये येतो? क ख ग घ, क च्या वर्गामध्ये, बरोबर. मग के बरोबर काय होता? क चा वर्ग होता. मग कुठे कंठे बघा बरं, बघा या ठिकाणी कंठे. लक्षात आलं? तुम्हाला काही विचारू द्यावं, तुम्हाला प्रश्न तुमचा उत्तर बरोबरच येणार आहे. ठीक आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक आहे, रू हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? कोणता? रू हा जो स्वर आहे हा कोणत्या प्रकारचा असा विचारला आपल्याला. मग हा काय आहे? रस्व स्वर आहे. रस्व शब्द दोन्ही ठिकाणी आपला चुकला होता, तिथं बी चुकला होता, इथंही चुकला आहे. रस्व आहे. कसा आहे? रस्व स्वर आहे. मग बघा ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो त्यांना काय म्हणतात? रस्व स्वर म्हणतात. ठीक आहे. हे आपण स्वराच्या प्रकारामध्ये पाहिलं होतं. स्वराचे प्रकार किती आहेत? 3 आहेत. मराठी वर्णमालेत सध्या एकूण किती वर्ण आहेत? तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं मी स्पष्टीकरण वाटच्या प्रश्नामध्ये की सध्या किती आहेत वर्ण? 52 आहेत. इथं सध्या एक शब्द येईल किंवा काय शब्द येईल? आधुनिक वर्णमालेमध्ये हा एक शब्द येईल. दोन्हीपैकी जो शब्द असेल तो तुम्ही लक्षात ठेवायचा. ठीक आहे. आणि जर पारंपरिक विचारलं, बघा इथं त्यांनी पारंपरिकचं दिलेत. पारंपरिकमध्ये किती आहेत? 48 आहेत. आधुनिकमध्ये किती आहेत? 52 आहेत. दोन्ही लक्षात ठेवायचे, कारण दोन्हीवरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. खालीलपैकी तालव्य वर्ण, बघा वर्णाचे जे उच्चारस्थान आहेत ना, निम्मे प्रश्न या प्रकरणावरचे वर्णाच्या उच्चारस्थानावरती विचारले होते, म्हणून तुम्हाला उच्चारस्थान पाठच करायचे. तर ठीक आहे, कोणता विचारला आता? तालव्य विचारलाय. ठीक आहे. मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं? KTM DO. इथं टी म्हणजे कोण आहे? तालव्य आहेत. मग काय? हा क चा वर्ग, हा च चा वर्ग, च चा वर्गच काय आहे? तालव्य आहे. मग च वर्गातला कोणता अक्षर इथं? स्वतः चच आहे. च च्या पुढचे नाही, स्वतः चच त्यांनी दिला होता. ठीक आहे. मग च काय आहे? तालव्य आहे. हा प काय आहे बरं? बघा बरं, क च ट त आणि प. प काय आहे? प आहे ओष्टे. हा ट काय आहे? कुठे ट? इथं ट आहे. हा ट. मग काय? हा मूर्धन्य आहे. हा क कोण आहे? क के आहे. म्हणजे कोण आहे? कंठी आहे. लक्षात ठेवलं, जर तुम्ही KTM DO पाठ केलं ना तर तुमचा 1 मार्क काय होणार? 100% पुरा होणार. कारण तुम्ही पाहिलं असेल आतापर्यंत आपण 20-22 प्रश्न पाहिले, त्यातले निम्मे प्रश्नामध्ये काय केलं आपल्याला? उच्चार स्थानावरती प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. ज्या व्यंजनाचा उच्चार करताना हवेचे घर्षण होते त्यांना काय म्हणतात? आता काय विचारलं बघा, तुम्हाला आता मागच्या प्रश्नातच सांगितलं होतं, ज्यांचा उच्चार करताना हवेचे घर्षण होऊन उष्णता निर्माण होते त्यांना काय म्हणतात? उष्मे म्हणतात. मग उष्मे किती आहेत? 3 आहेत. कोणकोणते? क्ष, क्ष आणि स. ठीक आहे. पुढे बघा प्रश्न क्रमांक 24, क ख ग घ ही कोणत्या प्रकारची व्यंजने आहेत? काय? बघा पुन्हा प्रश्न विचारलाय, क ख ग घ. मग कशापासून सुरुवात होते आपली? के पासून. के म्हणजेच काय? क. मग काय? कंठ. ठीक आहे. आता इथं उच्चार स्थानापासून नाही, व्यंजनाच्या प्रकारावरती विचारलाय. मग ही कोणती व्यंजन आहेत? ही स्पर्श व्यंजन आहेत. कोणती व्यंजन आहेत? स्पर्श व्यंजन आहेत. आता स्पर्श व्यंजन कोणती आहेत हे लक्षात ठेवा. तुम्हाला सांगतो, क पासून काय? क पासून शेवटी आपल्या म पर्यंत जी व्यंजन आहेत ना, क पासून म पोत, हे सगळे काय आहेत? स्पर्श व्यंजन आहेत. ठीक आहे. क पासून म पर्यंतचे. ठीक आहे. हे सगळे काय आहेत? स्पर्श व्यंजन आहेत. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 25, क्ष हा वर्ण कशाचा प्रकार आहे? बघा पुन्हा क्ष आणि ज्ञेवरती प्रश्न आहे. मग श काय आहे? श हा संयुक्त व्यंजन आहे. श ची फोड काय होते? क श अ. ही काय होती? श ची फोड हे लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जातो. क श अ यांच्या संयोगातून काय तयार होतो? क्ष तयार होतो. ठीक आहे. आता या प्रश्नाचं उत्तर खरं कमेंटमध्ये सांगायचं होतं, पण आता मीच तुम्हाला उत्तर सांगून दिलंय. याचं उत्तर काय आहे? संयुक्त व्यंजन आहे. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र.